नमस्कार. चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. संकलन आहे नागराज शास्त्री यांचं. आज आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. आशीर्वाद. मनुष्याची गंमत खरी आहे. हे जर करायचं म्हणजे परीक्षा करायची असेल ना, तर मनुष्य काय बोलतो हे पाहण्यापेक्षा मनुष्य कसा वागतो हे पाहणं जरूर आहे खरं. मनुष्य बोलताना इतकं सावधतेनं बोलतो की त्याच्यामध्ये कमीपणा काहीच दिसायचा नाही. किंबहुना असं बोलतो की आपण नाही कसे हेच तो बोलतो नेहमी. हे रेकॉर्डिंग घेऊन काय अर्थ आहे मग ह्याच्यात? म्हणजे नाही, ते काही खरं नव्हे. माझं म्हणणं हरकत नाही, पण एक करा. मनुष्य तो कसा का वागेना, तो आपल्याला काय सांगतोय हे पाहणं जरूर आहे. आणि ते पाहताना तो सांगतो ते सगळं बरोबरच आहे असं न म्हणताना माझ्या बुद्धीला पटतंय की नाही हे पाहणं जरूर आहे. आणि माझ्या बुद्धीला जर पटलं तर आचरणात आणणं मात्र जरूर आहे बरं का खरं. बरं का? म्हणून ते बोलण्याचा उपयोग नाही असं नाही, पण त्या वागण्याला खरोखर महत्त्व आहे. तरी आपल्याजवळ मनुष्याजवळ अशी काही कला आहे. ती कला म्हणजे कोणती? मी आहे तसं काही दाखवतच नाही कधी. मी जसा आहे तसा कधी मनुष्य दाखवायचा नाही. मी नाही कसा हे दाखवतो कधी पुष्कळदा. म्हणून ते एखाद्या वेळेस चांगलाही असेल, एखाद्या वेळेस बराही नसेल, पण आपल्याशी संबंध नाही त्यात. आपल्याला काय घ्यायचं तेवढं आपण घेऊया. एवढं करा, मी सांगतो खरं ना. आपण बघा, मनुष्याची ओळखण करताना तो पोशाख कसा करतो, तो बोलतो कसा, चालतो कसा, त्याची अंगठी कशी आहे, याच्यावरून त्याला आपण चांगला नाही कधी म्हणत. त्याचा हेतू काय आहे, त्याची बुद्धी कशी आहे, त्याच्या हेतूवरून त्याचं कार्य आपण पाहतो. आणि त्याचा हेतू जर चांगला असेल तर मनुष्य चांगला असं म्हणू. श्रीमंतवाला आहे म्हणून चांगला नाही, विद्वान आहे म्हणून चांगला नाही, पण अत्यंत गरीब आहे, अत्यंत अडाणी आहे, पण त्याचा हेतू मात्र चांगला असेल तर आपण त्याला चांगला म्हणतो. आत्तापर्यंत आपल्याकडे जे सत्पुरुष होऊन गेले ते बाकीच्याही कशाने प्रिय नाही झाले कधी. ते जर आपल्याला प्रिय झाले असतील, त्यांच्या सदहेतूनेच प्रिय झाले. तो हेतू चांगला बाळगणं आपलं खरं खरं काम आहे अगदी. जन्माला आल्यानंतर अशी कबुली करून आम्ही आलो की इतक्या बाकीच्या योनी काय असतील त्या असू द्या, त्या याच्यामध्ये म्हणजे जन्मामध्ये माझं मी सार्थक करून घेईन, माझं मी कल्याणच करून घेईन असं सांगूनच आपण आलो आहोत खरं. आणि जसं एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या मुलासाठी काहीतरी पैसा राखून ठेवावा आणि सांगितलं, बाळ तुला पैसा ठेवला आहे, याच्यात धंदा उद्योग काय करायचं ते कर, आपलं पोट भर असं सांगितलं. तसं जन्माला येताना भगवंताने आम्हालासुद्धा काहीतरी बुद्धी देऊन ठेवली आहे खरी. तेव्हा बुद्धी देताना त्याचा चांगला वाईट उपयोग करणं मात्र आपल्याकडे आहे. जसं तो मुलगा पैसा ठेवला तर कसा कसा खर्च करावा हे त्याच्या त्याच्या बुद्धीनं ठरवतो. तशी बुद्धी आम्हाला भगवंतांनी दिली आहे. आम्ही बाकीच्या प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ का? हे बुद्धीचं वर्चस्व आमच्याजवळ आहे म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत खरं. तुम्ही आम्हीसुद्धा नकळत की नाही लहान मुलाला नमस्कार करायला सांगताना देवाला नमस्कार कर आणि माग देवा चांगली बुद्धी दे म्हणतो आपण. म्हणजे आपल्याला माहिती आहे देव बुद्धी देणारा आहे. बुद्धी भगवंतांनी दिली पाहिजे किंवा सगळ्या कर्माचं जर मूळ असेल तर बुद्धी आहे खरी. ती आपण शाबूत ठेवणं जरूर आहे खरं. पण पुष्कळदा असं होतं हे आपल्या स्वाधीनता असतं असं नव्हे कधी. आज आपण जे आहो ना ते आपण आहोत ते आपणच आपलं निर्मित केलेलं नाही आहे. मी ज्या कुळात जन्माला आलो असेन, ज्या जातीत असेन, ज्या धर्मात असेन, ज्या व्यवसायामध्ये असेन, त्या व्यवसायामधल्या भल्या बुऱ्या गोष्टी माझ्या मनावर परिणाम करून घेतल्या आहेत काही. मी आज जो आहे तसाच आलो आहे असं नव्हे. मला जगाचं वारं लागलं आहे. मला जगात ज्याची संगत मिळाली त्याच्या संगतीचे परिणाम माझ्या मनावर झाले आहेत. म्हणून मी आज जो आहे ते पुष्कळ संगतीचा परिणाम माझ्यावर आहे खरा. हे किती जरी असेल तरी मनुष्यामध्ये अशी काही बदलायची शक्ती आहे. मी जगात कसाही का असेना, पण मला चांगलं वाईट हे कळतंय. तोपर्यंत मला वाटेल तसं मला सुधारायला पाहिजे ही गोष्ट आहे खरी. काय करू? इलाज नाही. माझी बुद्धी अत्यंत वाईट आहे. एक मनुष्य, एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि सारखा रडू लागला.
मी म्हटलं काय झालं आहे? तो म्हणाला काय करू, माझ्या मनात इतके काही वाईट विचार येतात की मला खरोखर मोठी लाज वाटते अगदी. मी काय म्हणतो, ही गोष्ट खरी आहे. मनात वाईट विचार न येऊन देणं हे आपल्या हातात नसेल कदाचित. ते पूर्वीच्या संस्कारानं विचार वाईट येतील. पण वाईट विचार येतात याचं वाईट वाटणं हे मात्र आपल्याला जरूर आहे खरं. ज्याला ज्या गोष्टीचं वाईट वाटेल तो सुधारण्याच्या मार्गाला लागेल. हे असंच चालायचं, ह्यात काय, आपल्या लोकांना काही दिसत नाही ना, मग आलं तर कुठे बिघडलं, असं आपण म्हणू लागलो तर ते वाईट विचार वाढत जातील खास. म्हणून त्याला उपाय सांगितला. जेव्हा वाईट विचार मनात येईल तेव्हा देवाचं आपलं नाव घ्यावं, त्याला करुणा भाकावी. परमात्मा, माझं झालं असेल, होऊन गेलं असेल, आता मात्र भगवंता या जन्माला मी आलो, मला या जन्माचं सार्थक करून घ्यायचं आहे. याचं वाईट मनुष्याला वाटल्याशिवाय मनुष्याला तळमळ नाही लागत कधी. मनुष्याची प्रगती जर असेल तर तळमळीत आहे, पश्चात्तापात आहे. ती तळमळ आणि पश्चात्ताप आम्हाला जर नसेल तर फळ नाही यायचं कधी. तुम्हाला ठाऊक असेल, कोकणामध्ये शेत पिकवताना भाजतात काही शेतं म्हणतात, तसं अंतःकरण पोळलं गेलं पाहिजे. आत्तापर्यंत मी केलं कसं, आज मला कसं करायला पाहिजे, हे पोळल्याशिवाय खरं बुद्धी होत नाही कधी. तेव्हा परमात्म्याजवळ मागायची असेल ती बुद्धी मला त्यांनी दिली आहे खरी, पण ती दिल्यानंतर तो बाप जसा पैसे ठेवून निघून जातो, तो कसा खर्च कर हे सांगायला शिल्लक राहत नाही, तसं भगवंताने बुद्धी आम्हाला दिली खरी, वापरणं मात्र आपल्या हातात आहे. कारण ते बुद्धी वापरण्याकरता चांगलं आणि वाईट हे कळण्याचं आमच्याजवळ ज्ञान दिलं आहे खरं. आता आपण पाहतो ना, ज्या वेळेस परमात्मा कृष्ण शिष्टाईला गेले तेव्हा त्यांनी इतक्या गोष्टी, सगळ्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा दुर्योधन एकच गोष्ट म्हणाला, तुम्ही भगवंत आहात, परमात्मा आहात, हे सगळं जग मानतंय, पण ह्या गोष्टी तुम्ही मला सगळं सांगताना त्यापेक्षा बुद्धीत माझ्या फरक का नाही पाडत? मग एवढा बुद्धीत फरक पाडला तर बाकीचं बोलायचंच कारण नाही. ते म्हणाले, मी आणखी 4 प्रवचनं करीन, पण बुद्धीत फरक तूच करून घेतला पाहिजे. हा बुद्धीचा प्रयोग आपण विचारानं करणं जरूर आहे खरं. माझ्या या आयुष्यामध्ये माझं कर्तव्य काय? मी ज्या कुळामध्ये जन्माला येतो, ज्याच्या घरात जन्माला येतो, त्यांच्याशी कर्तव्य काय? सगळ्या जगाशी माझं कर्तव्य कोणतं? मी काय वागलं असताना माझं कल्याण होईल? आणि कल्याणाची खूण एकच, खरोखर समाधान ही कल्याणाची खरी खूण आहे. त्यावर तिसरं कोणी सांगायला नको आहे खरं. माझ्या आचरणानं मला समाधान वाटतंय. मला वाटतं तो चोरी जरी करील तरी त्याला पाप लागणार नाही कधी, कारण त्याला समाधान होणंच शक्य नाही कधी. तेव्हा मला सगळ्यांना खरंच सांगायचं अत्यंत प्रेमानं, आपलं अंतःकरण आपण शोधून पाहूया. मी कशा करता आलो ते पाहूया. ही संधी पुन्हा वरचेवर येईल असं खरोखरच नाही बरं बाळ. ही ज्याच्या कृपेनं संधी मिळाली आहे त्याचा नीट उपयोग आपण करू. थोड्याशा लाभासाठी सगळ्यांची हानी करून घेणं हे नाही कधी बरं होणार बरं बाळ. तुम्ही खरंच चांगली माणसं आहात. दर खेपेला चांगली म्हणतो म्हणून कमीपणा मात्र नाही बरं बाळ. पण माझ्या म्हणण्याचा हेतू हेच ओळखून आपण खरं वागूया बाळ. हे ओळखून वागण्यात जी गंमत आहे ना ते खरं नाही. अन्न पक्वान्न पुष्कळ भरली असली पण पोटात जर भूक नसेल तर अन्नाची चव लागत नाही. म्हणून चांगल्या गोष्टी एकदाच पचवलेल्या असतील तरी पण त्याची तळमळ जर नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. आज आपल्याला पाहायचं असेल तर एक पाहू की मनुष्याचा चांगुलपणा त्याच्या हेतूवर अवलंबून आहे. तो हेतू आपण चांगला ठेवणं हे आपल्या हाती आहे. पुनर्जन्म आपण मानतो, त्या जन्माबरोबर जी बुद्धी आली असेल ती येऊ द्या, पण त्याला वळण लावणं हे माणसाच्या हातात काम आहे. आणि ते आपण जर न केलं तर आपल्यासारखा दोषी कोणी राहणार नाही. आणि माझी खात्री अशी, भगवंताची कृपा जो भाकेल ना, यासाठी परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही बाळ. म्हणून सर्वांनी एकच करा. ते करण्याच्या आधी आपण स्थिर स्थावर राहावं म्हणून भगवंताच्या स्मरणात आपण राहायचा आपण अभ्यास ठेवू. ते स्मरण ठेवून बुद्धी सुधारायचा प्रयत्न करू. प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यात माझं कर्तव्य कोणतं आपण पाहू. अत्यंत व्यावहारिक मनुष्य, अत्यंत एक व्यवहारी म्हणायचं त्याला. अत्यंत व्यावहारिक म्हणजे अतिस्वार्थी. तो नाही करायचा असं मी सांगतो खरं ना. मी म्हणेन नुकसान कधी करून घेऊ नये, पण स्वार्थपणाला सुद्धा थोडी मर्यादा असावी. दुसऱ्याचं नुकसान होऊन माझा स्वार्थ साधावा ही व्यावहारिक बुद्धी नसावी कधी.
त्या व्यावहारिक बुद्धीला अत्यंत योग्य असेल. व्यवहारात जशास तसं वागावं असं म्हणतात. जशास तसं वागण्याचा हेतूच असा, त्याचा अर्थ आपण करतो तसा खरंच नाही आहे बरं का. जशास तसं म्हणजे असं की त्याने माझ्याशी जसं वागावं असं आपल्याला वाटतं तसं त्याच्याशी मी वागणं हे जशास तसं आहे. हा व्यवहार खरा. आमचा व्यवहार उलटाच आहे बरं का. तसं न करावं कधी, मी सांगतो खरं ना. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी अगदी असा विचार करा की मी आलो आहे खरं, मला कळतंय खरं, पण चांगलं वाईट कळत असूनसुद्धा मी चांगल्या हेतूनं का वागत नाही, काय त्याचे परिणाम काय होतात हे आपण खरं विचार करून पहा. आणि हे करताना भगवंताचं स्मरण मात्र कायम ठेवा. म्हणजे मार्ग दिशा बरोबर दिसेल आपल्याला. बरोबर, त्याचं स्मरण ठेवल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं वळण दिसेल. हे आपलं वळण आहे, याच्या देखत आम्हाला करायचं आहे. हे वळण ठेवून जर आपण वागाल तर खरं रामकल्याण करील. हां, आणि त्याच्यात मी सांगितलं अनुभव अगदी आपला आपल्याला, दुसऱ्याला विचारायला नको कधी. अगदी खरं समाधान मिळेल. मी काहीतरी केलं असं प्रत्येक माणसाला वाटेल खास. मी सांगतो खरं ना, असा दिवस सोन्याचा यावा ज्या दिवशी छातीवर हात टाकून सांगावं माझं काम करून चाललो असं वाटलं पाहिजे खरं. पण ते आधीच वाटल्याशिवाय मात्र जुळायचं नाही कधी. हां, म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करा, भगवंतावर निष्ठा ठेवा, चांगल्या बुद्धीचा उपयोग करा, चांगलं वाईट पारखा आणि जगात वागण्याचा अभ्यास करा. राम कल्याण करील हा भरवसा बाळगा. बरोबर. या प्रवचन 6 आशीर्वाद. प्रत्येक माणूस जर असेल तर तो बदल करण्याच्या मागे प्रत्येकजण लागला आहे. बदल केव्हा मागतो? आहे त्यात बरं नाही असं वाटतं तेव्हा बदल मागतो. एखाद्या माणसाला पुष्कळ दिवस नोकरी लागत नाही. ती एकदा नोकरी लागली, म्हणाला नोकरी लागली बरं झालं बुवा. नंतर तो काय म्हणतो, मी दुसरीकडे कुठे खटपट करतोय. आणखी त्याला विचारलं एकदा नोकरी लागल्यानंतर दुसरीकडे खटपट का करतो? तो म्हणतो हा पगार अगदी थोडा आहे, पुरेसा नाही. तिथले लोक मला मदत करत नाहीत, वरचे अधिकारी मला चांगलं वागवत नाहीत, म्हणून बदल करावा असं वाटतो म्हणाला. म्हणजे बदल करताना आहे ते बरं नाही असं वाटल्याशिवाय मनुष्य बदल करत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण बदल करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत आहोत. मी म्हणतो दररोजचा कार्यक्रम सोडून रविवारी इथे येता, हे बदलच आहे. आहे त्यापेक्षा निराळं काहीतरी असावं असं प्रत्येकाला वाटतं बरं का. आहे त्यात जर समाधान असेल तर खरंच दुसरं करायचं कारण राहणार नाही. घरी बसल्यावर नामस्मरणाचं समाधान वाटलं तर कोण ऐकायला येईल मला सांगा. जे करतो आहोत त्याहून वेगळं काहीतरी पाहिजे असं मनुष्याला वाटतं. आणि बदल व्हायला आहे त्याचा कंटाळा आल्याशिवाय जर करता येत नसेल तर खरंच आपल्याला असं वाटतं का की भगवंताचं व्हायला आपण ज्या परिस्थितीत आहोत ती त्याला अनुकूल आहे असं वाटतं का आपल्याला? ही परिस्थिती आपली आपल्याला जाणवते. आपली आपल्याला, प्रत्येक माणसाला स्वतःची ओळखण प्रत्येकाला असते, तितकी अगदी दुसऱ्याला असणार नाही कधी. आपलं मन आपल्याला सांगतं का की भगवंताने कृपा करायला मी योग्य आहे, माझी वृत्ती भगवंताकडे जितकी आहे तितकी विषयाकडे नाही, मला आवड जितकी प्रपंचाची आहे तितकी भगवंताकडे आहे की नाही, हे आपलं मन आपल्याला सांगेल. म्हणजे आहे त्यात बरं नाही असं आम्हाला वाटल्याशिवाय दुसरी निवड करणार नाही कधी. घर दुसरं पाहताना पहिलं घर गैरसोयीचं वाटल्याशिवाय दुसरीकडे पाहणार नाही. तशी दुसरी बाजू पाहताना आज माझी जी प्रपंचाची आवड आहे त्यात समाधान वाटता कामा नाही आहे. पण आमची गंमत अशी आहे त्यात समाधान नाही हे प्रत्येकजण सांगतच आहे, पण सोडायला मात्र कोणी तयार नाही आहे. खरी गंमत ही मोठी विलक्षण आहे बरं का. दुसरी नोकरी मला पाहिजे आहे, पण मी पहिली नोकरी सोडणार नाही म्हटली तर दुसरी नोकरी मिळणार नाही हे तुम्हाला व्यवहारानं कळतं आहे. मग हेच का करू नये मला सांगा तर. मग जर व्यवहाराचं हे ज्ञान आहे, एकाची नोकरी कमी पडत असेल तर दुसऱ्याची नोकरी करून मी ही पण नोकरी करेन हे त्याला पटणार नाही. तो मालक म्हणेल एकाचा कोणाचा तरी धनी हो, एकाचा कोणाचा तरी मालक हो, एकाचा कोणाचं तरी दास्यत्व हो. आम्ही कसे आहोत मला सांगा. हे बदलायला खरं कारण असेल, आम्ही उरलो नाही हे त्याला खरं कारण आहे. आम्ही आमचे उरलो आता नाही आहे खरं. बदल करायला समजा एखादा मनुष्य मालक आहे, तो घर बदलू शकेल, पण त्याच्या गड्यानं विचार केला की अरे घर बदलावं तर तो ते बदलू शकेल का? आम्ही आमचे मालक बनलो नाही, आम्ही आमचे गुलाम बनलो आहोत.
गुलाम असल्या कारणानं बदलावं असं किती जरी वाटत असलं तरी बदलणं ते शक्य नाही. आम्ही आमचं इतकं दास्यत्व पत्करलं आहे, आम्ही आमच्या विकारांचा दास इतका पत्करला की मनात किती विचार आले, म्हणजे भगवंताचं प्रेम हवं असं वाटलं तरी ते सोडवायचं कबूल नाही कधी. विकारांच्या स्वाधीन झालेला मनुष्य जसा बुद्धीला पारखा होतो, दूर होतो, तशी आमची खरोखर अवस्था झाली आहे बरं का. मग एखाद्याने जर सांगितलं की अरे बाबा हे तू विचार कर, हे विचार केल्याशिवाय कसं होईल. समजा एखाद्या ठिकाणी आपण मोठ्या चांगल्या घराण्यात आपण एखाद्या गेलो आणि त्याने सांगितलं तू सोवळं बिळं नेस. तो म्हणाला सोवळं नेसेन, पण आज चड्डी मात्र कायम राहील. आज चड्डी राहून सोवळं नेसणं जसं खरं, तसं विषयात प्रेम ठेवून भगवंताचं प्रेम करणं खरं आहे नाही. असं नाही का. माझं म्हणणं काय, कोणी सांगतं म्हणून खरं मानू नका. तुम्ही खरंच असा विचार करा. प्रेम एका ठिकाणी राहील, प्रेम व्यभिचारी असणार नाही. प्रेम एकच ठिकाणी राहील. आज आम्हाला जितका भगवंत हवासा वाटतो त्याच्या कितीतरी पटीनं प्रपंच हवासा वाटतो. कोणाला जर सांगितलं तर हे सांभाळून काय करायचं आम्हाला सांगा असं म्हणतील. मी म्हणेन प्रपंच टाका असं म्हणतच नाही कधी, कोणीच टाकलं नाही. मोठमोठे संत झाले, मोठे झाले, अगदी तुकाराम बुवांसारखा वैराग्याचा पुतळा जरी झाला तरी आपलं घर सोडलं नाही आणि ह्यांच्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन भजन करत आले तरी ते बरोबर आपल्या घरीच शिरत होते, दुसऱ्याच्या घरात जात नव्हते कधी. कोणीच सोडलंय असं नव्हे, पण कसं करायला पाहिजे हे कळणं खरंच जरूर आहे. खरं प्रपंचात कसं वागता येईल हे कळलं पाहिजे. प्रपंच सोडून सुटतो असं नाही. ज्याला प्रपंच नाही ते तरी कुठे समाधानी सुखी आहेत मला सांगा. प्रपंच आहेत असे नाथांसारखे झाले. किती त्यांनी कमवलं आहे मला सांगा. म्हणजे प्रपंच सोडावा हा खरा हेतू नव्हे, पण कसा करावा हा मात्र हेतू आहे. आज आम्ही प्रपंचाचे दास जे झालो आहे त्या प्रपंचाचं मालक आपण बनलं पाहिजे. आपलं कसं आहे, आपली मोठी कठीण अवस्था आहे. एखाद्या राष्ट्रावर बाहेरचं परचक्र जर आलं तर बाहेरचा शत्रू तर खराच, पण आतले लोक सामील झाले तर काय करणार मला सांगा. आतला मनुष्य सामील झाल्यानंतर बाहेरच्याला जशी मदत मिळते तशी आम्ही ज्याला आमचे विकार आम्ही म्हणतो ते बाहेरच्या जगाच्या भुलावणीला फसवणारे झाले तर आमची धडगत कशी लागेल. ते विकारांवर आपण मालकी बनवली पाहिजे. विकार आमचे दास बनले पाहिजेत. विकाराचे दास आपण बनता कामा नये कधी. विकाराचं दास्यत्व बनायचं असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी खरं नाही होणार. तर मग माझ्या म्हणण्याचा हेतू असा, आपण आपले मालक बनल्याशिवाय आपल्याला काही बदल करता येणार नाही. आपण आपलं मालक बनण्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते मालक बनणं फारच काम कठीण आहे. आपल्याला बुद्धीनं कितीही जरी पटलं तरी ते विकारांचं विष इतकं रक्तामध्ये मिसळलं गेलं आहे, बाहेरच्या औषधाने नाहीसे होणं शक्य नाही कधी, इतकं मिसळलं गेलं आहे. तेव्हा ते नाहीसं करण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर मी परवा सांगितलं त्याला उत्तम मार्ग असा, जे बाकीच्या कशाने होणार नाही ते संगतीनं होईल. आणि ती संगत संतांची खरी आहे. त्या संतांच्या संगतीने माझी मनोवृत्ती बदलली जर नाही, ती संगत बरोबर नाही खरी मग काही. पण आम्ही करतो कसा त्या संतांचा उपयोग, प्रपंचांची दुखणी दूर करण्याकरता करतो. आता असं करून खरं भागेल कसं. पण असं बघा, जर आमच्यामध्ये ग्रहांच्या युती बिती काही म्हणतात, व्यवस्थित मला माहीत नाही, पण ग्रहाच्या युती झाल्या की कसं वाईट म्हणतात. पण दक्षिण आणि उत्तर ध्रुव आहे, यांची कधी युती झाली आहे का कधी. दोघांची युती कधी होत नाही. तशी आमची विषयांची आणि भगवंताची युती कशी होईल मला सांगा. पण एक गोष्ट अशी खरी आहे, ज्याच्यामुळे म्हणजे भगवंतामुळे तो आहे, तो बलवत्तर असल्यानंतर तो विषय काही करू शकत नाही. कुत्र बंगल्यामध्ये आत येऊ देत नाही, पण कुत्र्याचा मालक भेटल्यानंतर कुत्र बाजूला सरतंय. तसं मायेचा कितीही पगडा आमच्यावर बसू द्या, भगवंताचं स्मरण आम्ही केलं, संतांची संगत केली तर बाकीची मायेची कुत्री केव्हाही बाजूला सरतील. पण ते करावंसं वाटलं मात्र पाहिजे खरं. हे खरं कळकळीपासून पाटलं पाहिजे हो. आमच्या आड काय येत असेल तर जग आड येत नाही, प्रपंच येत नाही, बायका पोरं आड येत नाहीत. त्याच्या आड येणारा पहिला शत्रू असेल तर माझा मीच आहे. तो माझा मीच मी दूर केला पाहिजे. आणि तो दूर करायला उत्तम साधन असेल तर संतांची संगत आहे. संतांच्या संगतीत विशेष जर महत्त्व कोणतं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं करणं
ही खरी संतांची संगत आहे. संतांची संगत 24 तास मिळेल असं खरोखरच नाही, पण त्यांनी सांगितलेलं करणं मात्र 24 तास टिकवता येईल. तेच तुम्ही टिकवण्याचा अभ्यास करा. आणि आत्तापर्यंत जे जे संत होऊन गेले त्यांनी संगतीचं मोठं महत्त्व केलं असेल तर भगवंताच्या स्मरणातच केलं आहे. ते स्मरण तुम्ही करा. आणि स्मरणाला उत्तम मार्ग कोणता असेल तर भगवंताचे नाम आहे खास. ते तुम्ही जर खरंच करत असाल ना तर संगत घडेल. मी विषयी आहे असं मला वाईट वाटू द्या, सोडता येत नाही ना त्याचा उपाय होईल. कोणीही त्याला नावं ठेवणार नाही. मला ताप आला तर मला ताप काढून टाकता येणार नाही, पण मला ताप आला बरं वाटणार नाही कधी. अन्न जात नाही, कामावर जाता येत नाही, मला त्याचं वाईट तरी वाटलं पाहिजे. मला त्याचा आनंद वाटतोय खरा, किंबहुना याचा आनंद वाढावा म्हणून आता मी प्रयत्न करतोय खरा. तसं न करता एकच गोष्ट करा. माझा प्रपंच माझ्या भगवंताच्या हाती आहे. त्याच्या इच्छेनं माझं चाललंय. जी मला त्याने बुद्धी दिली त्यानं प्रयत्न करणं, कर्तव्य करणं माझं काम आहे. भगवंताकडे यश सोपवा. परमात्मा त्याला सुखी करील आणि त्यामध्ये गुंतून ठेवणार नाही. आणि संतांच्या समागमात मिळणारं भगवंताचं स्मरण हे अखंड चालू द्या. माझी खात्री आहे. मी तुम्हाला सांगतो बरं बाळ, यातून जो मार्ग मिळेल त्याशिवाय हे खरं कळणार नाही कधी. आणि तुम्ही सगळी माणसं खरंच चांगली आहात बरं बाळ. तुम्ही इतकं करून, इतक्या कष्टाने, इतक्या मेहनतीने उशिरापर्यंत बसता. त्यात तुम्हाला ते हवं आहे यात शंकाच नाही. पण असेल त्या पायात शुद्ध रीतीने जा. त्यात स्मरण अखंड राखून राहा. राम कृपा करील हा भरवसा बाळगा बरं बाळ. या आज इथेच थांबू. हरि ओम तत्सत.